गोड गोड बोलून बोलून त्या भावनाने सिद्धूला फसवलंय. त्या दोघी मायलेकींचा डाव होता हा. विचारेपणाचा आव आणून बळीचा बकरा बनवलंय त्यांनी आमच्या सिद्धूला. पाहिलंच ना सिंचना, खात्री पटली ना तुझी? तुझ्या सासरची माणसं किती आतल्या गाठीची येते. आपल्या सिद्धूच्या आयुष्याचं मातेर केलं त्यांनी. सिद्धू, अरे त्या भावनाच्या इनोसंट चेहऱ्यावर जाऊ नकोस. दिसते तशी नाहीये ती. हे बघ, आज माझे डोळे उघडलेत. पण तुला सांगते, जर तू भावनाला बायको म्हणून स्वीकारलंस तर जेव्हा केव्हा तुझे डोळे उघडतील ना, तेव्हा फक्त आणि फक्त तुझ्या वाट्याला रिग्रेट येईल. त्यात तुझी तरी काय चूक म्हणा? चूक तर आपल्या दोघांचीच आहे. कायम आपण त्या लोकांना पाठीशी घालत आलो. तुला माहितीये, आजीच बरोबर त्यांना ट्रीट करायची आणि टाचेखाली ठेवायची. त्यांची लायकीच ती आहे. बस. खूप ऐकून घेतलं तुम्ही. यापुढे कोणी एक शब्द सुद्धा बोलणार नाहीये. खबरदार कोणी भावना मॅडमचा आणि त्यांच्या घरच्यांचा अपमान केला तर असा. नाहीतर सिद्धिराज काळे पाटील काय करून बसेल याची तुम्हाला कल्पना पण नाहीये. वा, बरं वाटलं आज. कधीपासून मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. आता खरा रंग चढेल या खेळाला. अहो काकू, काकू काय काय होतंय तुम्हाला? तुझं नाव विचारलंच नाही हो मी. लक्ष्मी. लक्ष्मी का? अरे काकू, मी तुमच्या मुलासारखं आहे ना, मला आवाजाव करू नका. जरा दोन शाळी द्या ना. नाही, नकोय मला. हो, असं कसं नको? काकू, तुमचा चेहरा बघा कसा झालाय. तुम्ही नारळ पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. ये बात आहे लक्ष्मी का. मला माझी लक्ष्मी काकू ना असं रडत बसलेली आवडतच नाही. माझी लक्ष्मी काकू कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आली ना तरी त्याला धीराने सामोरं जाणार. या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळवे. देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. माणूस ओळखायला चुकले हो मी. किती सिद्धूने विश्वासघात केला माझा. हे असं वागताना त्याने आमच्या नात्याचा विचार नाही हो केला. भावनाच्या मनाचा, आम्ही दोघींनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाचा त्याने विचारच नाही केला. का वागला तो असा? तू आधी बस. ये बस. हळू सावकाश बस. लक्ष्मी, नको ना गरडूस. शांत हो लक्ष्मी. अगं अजून किती त्रास करून घेणार आहेस? मला मान्य आहे, सिद्धूनं जे केलं ते चुकीचंच होतं. चुकीचं पाऊल उचललं त्याने. तुला वाटतंय की त्याने तुझा विश्वासघात केला. ही तुझी भावनाही मी समजू शकतो. पण हे बघ, तू अशी 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 खचून नको ग जाऊस. म्हणजे एका क्षणात सगळं संपलं असं काही नाहीये.
आणि लक्ष्मी, अगं सिद्धू काही वाईट मुलगा नाहीये. कोणाला धमकी देतोयस? धमकी देत नाहीये मी, पण खरं काय तेच बोलतोय. तुमचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो आणि मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार हेही मान्य आहे मला. पण कोणतीही चूक नसताना तुम्ही भावना मॅडम आणि त्यांच्या कुटुंबावर सतत जो आरोप करतात ना, तो सहन नाही करू शकत मी. कारण त्यांची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. हो हो, पडलो मी भावना मॅडमच्या प्रेमात. आजवर मी त्यांना सुद्धा हे कधीच सांगितलं नाही. त्यांना सुद्धा हे आजच कळलंय. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं, त्या पहिल्या क्षणी मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून राजकारणात वाहून घेतलेला मी कधी त्यांच्या प्रेमात पडलो माझं मलाही कळलं नाही. ताई, त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती की माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं ते. फक्त देवी आई मला संकेत देत होती की भावना मॅडमच तुझ्यासाठी योग्य बायको आहेत म्हणून. तिनेच मला मार्ग दाखवला. आणि आजी, का पडू नको मी भावना मॅडमच्या प्रेमात? त्यांची सारखी मुलगी अख्ख्या सासवड मध्ये काय तर अख्ख्या जगात नाही सापडणार. त्यांचा होणारा नवराचा ऍक्सिडेंट झाला, खरं तर तिकडेच विषय संपला होता. पण भावना मॅडमना समजलं की आनंदीला एका आईची गरज आहे. तिने त्यांची जबाबदारी घेतली. आजी, एक राजकारणी म्हणून आपण फार फार तर लोकांची मदत करू शकतो, पण आपण कधीच कोणाची जबाबदारी घेत नाही. आणि आपण घेऊही नाही शकत आजी, कारण आपल्याकडे 3-4 घोषणा आणि 2-3 फ्लेक्स बास इतकंच असतं. कारण अशी जबाबदारी घ्यायला लागतं ते भावना मॅडम सारखा काळीज, तो निडरपणा. आणि ताई काय ग, भावना मॅडम बिचारेपणाचा आव आणतात असं म्हणतेस तू? अगं, स्वतःच्या हिमतीवर नोकरी करणाऱ्या मुलीला आई आणि बापाची माया देणाऱ्या भावना मॅडमना तू असं कसं काय म्हणू शकतेस? अगं, जनसेवा या शब्दाचा खरा अर्थ मला भावना मॅडमनी सांगितला. तुमच्या सगळ्यांच्या मनात त्यांचं काय स्थान आहे मला माहित नाही, पण सिद्धिराज गाडेपाटलाच्या मनात, हृदयात आणि आयुष्यात त्यांचं फक्त एकच स्थान आहे, बायकोच, अर्धांगिनीचं आणि एका पार्टनरचं. भावना मॅडमवर नुसतं प्रेम नाहीये माझं, त्या सर्वस्वात माझ्या. आणि आता मी त्यांच्याशी आणि दळवी कुटुंबाशी कायमचा जोडलो गेलो. कायमचा. आणि हेच नातं मिळवायला मला तिकडे जावं लागेल.
माझ्या बायकोला आणि या घरच्या सुनेला मला तिच्या हक्काच्या घरी आणायला जायचंय. तुम्हाला ते मान्य असो व नसो, मी भावना मॅडमना बायको म्हणून या घरात आणणार आणि त्यांना सुनेचा मान मिळवून देणार. हा सिद्धिराज गाडे पाटलांनी दिलेला शब्द आहे. आणि हे सगळं करायला मी आत्ताच चाललो, त्वरित, तात्काळ, ताबडतोब. तू थांब. थांब सिद्धू, तू या घरातून कुठेही जायचं नाहीस. थांब सिद्धू, तुला शपथ आहे माझी. आता जर तू भावनासाठी इथून एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना, तर तुला माझं प्रेत ओलांडून जावं लागेल. दादा, इतके दिवस यार आपल्याला अजिबात अंदाजच नाही आला ना की सिद्धूच्या मनात असं काहीतरी चालू असेल. कसा येईल अंदाज? सांग ना, कसा येणार? इतके दिवस तुम्ही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाला होता ना. हे फक्त मला दिसलं होतं. मीच हेरलं होतं की हा राजकारणी आहे आणि याच्या मागे याचा काहीतरी राजकीय हेतू आहे. पण दादा, आता काय होईल रे? आता काय व्हायचं बाकी आहे? हा, काय व्हायचं बाकी आहे? नाचक्की तर झालेलीच आहे आपली. आता काय, 4 लोक शिव्या घालणार, ते ऐकत बसायचं. पण दादा, यात आपली नाचक्की कशी होईल? आणि यात भावनाताईची तरी काय चूक आहे? ती जन्माला आली हीच सगळ्यात मोठी चूक आहे. काय बोलतोयस यार दादा? काय बोलतोय? काय अरे, एक धड गोष्ट घडत नाही तिच्या आयुष्यात आणि त्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप आपल्याला. ते काय नाही, मी तर म्हणतो या सगळ्याचा आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे. मोबदला म्हणजे? मोबदला म्हणजे नुकसान भरपाई रे. या सगळ्या नाचक्कीची, मनस्तापाची नुकसान भरपाई. कुणाकडून? कोणाकडून काय कोणाकडून? तुझ्या लाडक्या सासऱ्यांकडून, गाडे पाटलांकडून, अजून कोणाकडून घेणार? त्यांच्या मुलांनी केली ना आपली बेअब्रू, मग त्यांच्याकडूनच घ्यायची. काही काय बोलतोस यार दादा? काय? अरे, ते म्हणतील की आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं, आम्हाला सुद्धा काहीच माहित नव्हतं, आम्ही का देऊ नुकसान भरपाई? मग काय करशील? अरे हरीश, या लोकांना आपल्या अब्रूची फार चिंता असते, भीती असते बेअब्रू होण्याची. त्यांना जर का सांगितलं ना आपण की तुम्ही आमची बेअब्रू केली आहे म्हणून आम्ही मीडियात जाणार, पोलिसात जाणार, की लगेच घाबरणार आणि नुकसान भरपाई देणार. मी तर म्हणतो हे प्रकरण शिळं व्हायच्या आत त्यांच्याकडे धडकतो आणि सुनावतो त्यांना की तुमच्या मुलाची पापं फेडण्यासाठी आता स्वतःचा खिसा मोकळा करायला तयार राहा. पण दादा, मला हे, का- तू येणार आहेस का माझ्याबरोबर? येणार असशील तर चल, पण परंतु काय, कुठे काय बोलत बसू नको. येणार आहेस? हे घे. चल. दादा, आता आईच्या शब्दामुळे खरंच सिद्धू भावनाला विसरतो की काय? आज चल. नाही आहे. या घरात जर पुन्हा पाय ठेवले तर फक्त भावना मॅडम सोबतच. सिद्धू, तू आता आईची शपथ मोडणार आहेस का? आईची शपथ मोडणार आहेस? त्या भावनासाठी तू आईला हर्ट करतोय सारे. इतका कसा बदललास तू?
असं कसं वागू शकतोस तू? नाही, मी आईची शपथ मोडणार नाहीये. मात्र भावना मॅडमना या घरात घेऊन नक्कीच येईल. आणि या दोन्ही गोष्टी घडण्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे. आईची शपथ हीच आहे ना की जर मी भावना मॅडमना या घरची सून म्हणून आणलं तर मला तिला ओलांडून जावं लागेल. तर या सगळ्यावर माझ्याकडे तोडगा आहे की मीच हे घर सोडून जातोय. हे बोलताना तुझी जीभ कशी नाही झडली रे? काल परवा आलेल्या त्या मुलीसाठी तू हे घर, तुला जन्म देणाऱ्या आई वडिलांना सोडून जाणार आहेस. हे बोलताना तुला आमच्या मनाचा जराही विचार नाही करावासा वाटला. तुम्ही कधी केलाय माझ्या मनाचा विचार? आजपर्यंत मी प्रयत्न केला नव्हता माझ्या मनात काय चाललंय ते सांगायचा. तू, आजी, पप्पा, मी सगळ्यांना सांगितलं होतं की माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. पण तुम्ही नेहमी दुर्लक्ष केलं मला. स्वतःचा मत माझ्यावर लादता आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आज पण तुम्ही तेच करताय. कारण तुमच्यासाठी माझं मन, माझं प्रेम महत्वाचंच नाहीये. तुमच्यासाठी महत्वाचं आहे तो तुमचं राजकारण, तुमचं घराणा, तुमची इज्जत, मान, मर्यादा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुखापेक्षाही जास्त महत्वाच्या वाटतात. आणि म्हणूनच मी घर सोडून जायचा निर्णय घेतलाय. आई, तू कुठेही जाणार नाहीयेस, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई, नाही सिद्धू, सिद्धू. तू टोक गाठतोयस. अरे असा अविचार करू नकोस रे. अरे घर सोडून जाणं हा यावरचा पर्याय नाहीये. सिद्धू, घर सोडून जायचं बोलतोयस तू? तिका शहाणा झालायस का? अरे मूर्ख म्हणून नाही बोलत आहे मी. तुमच्या सगळ्यांची काळजी वाटतेय ना म्हणून बोलतीये. जिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलतोयस ना ती त्या लायकीची सुद्धा नाहीये. सिद्धू, हे बघ, आपण बसून या विषयावर चर्चा करूयात. नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. तू असा उगाच हे घर सोडून जाण्याचा निर्णय नको घेऊ. प्लीज मला थांबू नका आता. आजपर्यंत माझ्या मनासारखं घडलेलं नसताना सुद्धा मी तुम्हाला कधीही सोडून गेलो नाही. कारण तुमच्याबद्दलचं प्रेम आणि माया या सगळ्याच्या आड आली. पण आता सगळ्या गोष्टींचा कडेलोट झालाय. बस, खूप झाला आता. मी नाही राहू शकत इकडे. सिद्धू, 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 जाऊ दे त्याला. घराबाहेर गेल्यावर भूक तहान लागेल ना, तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावर येईल. आई, काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलते आई. त्या पोरीसाठी हा मुलगा जर घर सोडून जाण्याची भाषा करणार असेल तर मी समजेन. माझा एकच मुलगा आहे. आजपासून नव्हे, आत्तापासून सिद्धू माझ्यासाठी मेला.
ठीक आहे, तुम्ही जर तुमचा हा निर्णय ठरवला असेल तर मान्य आहे मला. आणि तसाही मेलेला मुलगा घरी असो किंवा नसो, कोणाला काय फरक पडतो. येतो मी. पप्पा रागाचा परत बोलले रे. तू डोक्यात राग नको घालून घेऊ सिद्धू. हो गेला तो. सिंचू काहीतरी करा तू. गेला तो माझा सिद्धू गेला. आई तुम्ही तरी काहीतरी सांगा ना सिद्धूला. मी हवं तर त्याला समजून सांगेन, पण तुम्ही त्याला जाऊन नका देऊ. आई काहीतरी करा. सिद्धू माझा सिद्धू. सिद्धूला कोणीतरी थांबवा. माझा तो गेला. मला सोडून अहो तुम्ही काहीतरी करा. तुमच्यामुळे तो गेलाय. सिद्धूला परत घेऊन या. सिद्धूला परत घेऊन. आता कशाला रडताय? समजूत जर काढायचीच असती ना तर आधीच काढली असती. आता फार उशीर झालाय. तो तुमच्या ताब्यातून निसटून आता भावना दळवीच्या जाळ्यात अडकलाय. आपल्या मुलावर कधी रागवायला पाहिजे, कधी त्याला पदराखाली घेतलं पाहिजे, याची साधी अक्कल दे तुला आई म्हणून. तुला फक्त रडायला येतं, बाकी काही येत नाही तुला. चल संपत. कोणीतरी माझ्या सिद्धूला परत घेऊन या. आदिराज सिंचू माझ्या सिद्धूला परत घेऊन या. आई तो बापरे, हे प्रकरण मला वाटत होतं त्यापेक्षा जास्त रंगत चाललंय. आता सिद्धू हे घर सोडून गेलाय, हे तर सोन्याहून पिवळं झालं. आता बघाच मी या संधीचं सोनं करत कसं स्वतःचं आणि अधिराजचं वजन वाढवते या घरात. या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई, भावना श्रीनिवास दळवी. मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आजवर तुझी प्रत्येक चूक मी पोटात घेतली, त्याचं हे फळ दिला केलं ते. आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या. सगळ्या चुका माफ केल्या तुझ्या. लाज नाही वाटली का तुला? आणि प्लीज फोन उचल प्लीज. आता फोन करून काय उपयोग आहे हॅरी? एवढंच होतं ना तर स्वतःच्या बहिणीच्या अगेन्स्ट जाऊन स्टँड घ्यायला हवा होतास तू. आणि माझा फोन का नाही उचलत आहेस तू? मी काय केलं? माझ्यावर का रागवली आहेस? आणि प्लीज माझा फोन उचल. अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं. अगं प्लीज माझा फोन उचल. हे बघ, तू माझ्यावर नको चिडूस प्लीज. मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. प्लीज फोन उचल. आता काय? आणि प्लीज माझा फोन उचल. अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं. अगं प्लीज माझा फोन उचल. हे बघ, तू माझ्यावर नको चिडूस प्लीज. मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. प्लीज फोन उचल. इम्पॉर्टंट सांगायचे म्हणे. आता अजून काही इम्पॉर्टंट सांगायचे? माझ्या घरात जे काही चालू आहे त्यापेक्षा दुसरं इम्पॉर्टंट माझ्यासाठी काय असणार आहे का? का नाही कळत आहे सगळ्यांना? नाही बोलायचंय मला कोणाशी. आय नीड माय स्पेस. शाला काय अर्थ आहे?
अगं आणि मला तुला खूप महत्वाचं सांगायचं होतं की संतोष दादा तिकडे येतोय. Shit. हो ना मॅडम, हा सिद्धू आलाय तुम्हाला घरी घेऊन जायला. त्वरित, तात्काळ, ताबडतोब. या आहेत गाडे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळदळ. देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. भावना मॅडम, भावना मॅडम, हो ना मॅडम. हो ना मॅडम. मॅडम प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. माझं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. प्लीज एकदा ऐका ना मॅडम. एकदा तर बोला ना माझ्याशी प्लीज. मॅडम माझं खरोखर खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. मॅडम मी मान्य करतो माझी खूप मोठी चूक झाली आहे. तुम्ही त्या बदल्यात मला वाटेल ते शिक्षा द्या, मला मारा, रागवा, काही करा, पण प्लीज बोला ना माझ्याशी. मी खोटं बोललो असेल, खोटं वागलोही असेल, पण माझं प्रेम खोटं नाही आहे मॅडम. भावना मॅडम, भावना मॅडम, उघडा ना मॅडम. लक्ष्मी, कुठल्या हक्काने मला काकू हाक मारतोस तू? आणि तुझी हिंमत कशी झाली या घरात पाऊल ठेवण्याची? आपलं कुठलंही नातं नाहीये. तुझ्याशी मैत्रीचं नातं जोडलं होतं ना. माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती, पण ती आज या क्षणी दुरुस्त करणार आहे ती. नाहीयेस तू माझा मित्र. चालता होती या घरातून निघ. काकू, काकू प्लीज असं नका करू. काकू मी मान्य करतो मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे, पण काकू एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला प्लीज. प्लीज पाया पडतो तुमच्या. सिद्धू, तुझ्या या नाटकानं आता ही बाई भुलणार नाहीये. यापुढे ही काकू तुझ्यासाठी मेली. दूर हो, दूर हो. काका, काका, तू आम्हा सगळ्यांचाच विश्वासघात केलाय सिद्धू. आणि आता कशाला आलायस तू इथे? तुला काय वाटलं रे? आम्ही तुझा स्वीकार करू, तुझं स्वागत करू, हार तुला देऊन आदरातिथ्य करू तुझं?
कशाला त्याच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवताय तुम्ही? हकलून लावा त्याला इथून. काकू, वीणाबाईंनी, आरतीबाई, वीणाबाईंनी, तुम्ही पाहिजे तर माझ्या रागवा, चिडा, मारा पाहिजे तर, पण प्लीज प्लीज काकूची बोला ना एकदा प्लीज. आजी, आजी प्लीज समजाव ना काकांना, काकूंना समजाव ना दादा, आजी प्लीज. हरीश, हरीश, हरीश प्लीज सांग ना काकूंना. हरीश, हरीश बोलणार आहे काहीतरी. हरीश, वेकी दादा, मी बोललो होतो ना, प्लीज प्लीज बोल ना माझ्यासाठी एकदा. आजी, काकू, काकू माझा भावना मॅडमवर खरंच खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. मी इथून त्यांना घरी घेऊन जायला आलोय. तू तू भावनाला इथून न्यायला आलाय? तू आहेस कोण रे तिला इथनं नेणारा? तुला काय हक्क आहे? तुला काय वाटलं जेव्हा मनात येईल तेव्हा तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालशील, जेव्हा मनात येईल तेव्हा ही गोष्ट जाहीर करशील, आणि जेव्हा मनात येईल तेव्हा तिला इथून घेऊन जाशील? अरे त्या मुलीला काही मन आहे की नाही? तिच्या इच्छा, तिचं मन, तिचे विचार काही आहेत की नाहीत? काका मला सगळं मान्य आहे, पण प्लीज प्लीज एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. काका, काका मी वचन देतो तुम्हाला, मी आयुष्यभर भावना मॅडमना सुखात ठेवेन. प्लीज ऐका ना काका, प्लीज. गपरे, विश्वासाच्या गोष्टी तू करूच नकोस सिद्धू, तुला हक्कच नाही येतो. आणि तू भावनाला सुखात ठेवणार आहेस, तसं वचन देतोस तू? अरे जेव्हा तिच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण तू आहेस. सिद्धू, सिद्धू ऐक प्लीज, तू आत्ता इथून जा. आपण हे सगळं नंतर बोलू प्लीज. काकू, काकू माझं प्लीज ऐका ना तुम्ही. काकू असं काय करता हो? काकू तुम्ही मित्र मानता ना मला. मित्र? अरे मैत्री या नात्याला काळीमा फासलायस तू सिद्धू. पाठीत वार केलायस तू. नाही का- संपलंय ना. ही लक्ष्मी काकू मेली तुझ्या. काकू, काकू तू प्लीज. चालतो या घरात. नाही. निघ. तू माझ्या हातून काहीतरी वाईट घडेल त्याआधी इथून बाहेर जा. नाही, बाहेर जा. नाही काकू प्लीज असं नका करू. मी पाया तू असं ऐकणार नाही. काकू प्लीज आई, असं नका करू. आई. काकू प्लीज मी माफी मागतो तुमची. काका, काका तुम्ही मला वाटेल ते शिक्षा द्या, पण असं नका करू. निघ. काकू ऐका ना माझं, पण असं नका करू ना काकू. निघ. आई, काकू, काकू प्लीज, काकू ऐका ना माझं, असं नका करू हो काकू. तुम्ही पाया पडतो तुमच्याकडे. खबरदार, खबरदार, माझ्या घराच्या अंगणात पुन्हा पाऊल टाकलंस तर गाठ माझ्याशी आहे. निघ, निघ इथून. पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस आम्हाला. तुमचं सगळं मान्य आहे मला. तुमचा माझ्यावरचा राग मान्य आहे. तुमच्या मर्जी विरुद्ध मी तुमच्या अंगणात पाऊल सुद्धा टाकणार नाही. तुमचा राग जाईपर्यंत मी या अंगणात, या गेटच्या बाहेर इथेच असा दिवस रात्र उभा राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे आणि भावना मॅडम माझ्यासोबत येत नाहीत, तोपर्यंत मी इथून अजिबात हलणार नाहीये. माझा सिद्धू कधी येणार आहे घरी? माझा सिद्धू घरी आणा. माझ्या सिद्धूला. आई नको रडू. कळलं ना आता तरी? हा, नको त्या लोकांशी संबंध ठेवले की काय होतं ते.
1000 वेळा सांगितलं मी संपत की नको असले लोक आपल्या घरात, पण नाही. काय गरज होती त्या दळवी कुटुंबाला इतकं महत्व देण्याची? संपतराव, संपतराव, तू तू इथं कशाला आलास? मी इथे कशाला आलोय? वा, बरं आहे तुमचं. तुम्ही मलाच विचारताय मी इथे कशाला आलोय? अहो, तुमच्या मुलाने माझ्या बहिणीला अख्ख्या गावासमोर लाज आणली, आमच्या अख्ख्या घराची नाचक्की केली, तरी तुम्ही मला विचारताय की मी इथे कशाला आलोय? हा? हे बघ संतोष, जे काय घडलं त्याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. हा जितका मोठा धक्का तुमच्यासाठी आहे ना, तितकाच आमच्यासाठी पण आहे. ते काय मी ऐकून घेणार नाही. हा, अजिबात नाही. अहो, तुम्ही काय राजकारणी माणसं, तुमचं घर घराणं सगळंच मोठं. हा, तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही हे असली प्रकरणं 2 दिवसात विसरून जाल. अहो, मी लहान घरातला, कुटुंब लहान आहे माझं, सामान्य माणूस आहे मी, आम्हाला हे नाही परवडणार. अहो, आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा जो काय बाजार मांडलाय ना तुमच्या मुलांनी, त्यातून बाहेर पडणं आमच्यासाठी तितकं सोपं नाहीये हो. संतोष दादा, तोंड सांभाळून बोला. माझ्याही घरच्यांची काही कमी बदनामी झालेली नाहीये. माझे? अरे वा सिंचना, हा, लगेच बाजू बदललीस. बरं आहे तुझं. मग ते घर कोणाचं आहे? हा, तुझं नाही? कारण हे माझं माहेर आहे आणि यावर तुम्ही अजिबात बोलू नका. अगं, मी कुठे बोलतोय? मला बोलायचंही नाहीये तुझ्याशी. तुझ्याशी बोलून काय उपयोग आहे? मी यांच्याशी बोलायला आलोय. महत्वाचा मुद्दा काय आहे? बदनामी आमची झालेलीच आहे, पण खरी गोम ही आहे की तुमच्या विरुद्ध बोलणार कोण? हा, ताप आहे कोणाची? पण आम्हाला अख्खं गाव सुनावणार, त्याचं काय? संतोष, प्रसंग काय? तू बोलतोयस काय? हे बघा सिद्धूची आई, आमच्या कुटुंबावर जो प्रसंग उडावलाय ना, तो तुम्हाला नाही करणार. तुमच्या सिद्धूने जी काय आमची इज्जत काढली आहे, अरे 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 अरे, कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. हो का? काय रे? त्याचं काय करावं असं तुला वाटतं रे? आत्ता कसं मुद्द्याचं बोललात, तेच तर बोलायला आलोय मी. हे बघा, तुम्ही फक्त एवढंच करायचं. तुमच्या मुलाने आमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्यायची.